सिडको लॉटरी जे 19,000 घरांमधील जे शिल्लक राहिलेली घरे होती, त्या घरांचं बुकलेट आलेलं आहे. 9,883 जी घरे शिल्लक होती, जे लोकेशन त्यांनी सांगण्यात आलेलं आहे, हे त्या लोकेशनचं माहिती पुस्तक आहे. यामध्ये जी आवश्यक नियम, पात्रता, अटी, कागदपत्रे यांची पूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. 9,883 अर्जदारांना पुन्हा घरं निश्चित करण्याची संधी देण्यात आलेली आहे. 20 डिसेंबर 2025 ते 9 जानेवारी 2024 पर्यंत ठराविक मुदत देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती याच्यामध्ये आलेली आहे. बुकलेटमध्ये जी टप्प्याटप्प्याने माहिती देण्यात आलेली आहे, तिथे जी 5 नंबरचं पेज आहे, त्या 5 नंबरच्या पेजला खारघर पूर्व सेक्टर 28 जे ईडब्ल्यूची घरे आहेत, शिल्लक घरे 99 आहेत, 11 टॉवर आहेत तिथे, 22,60,000 रुपये घरांची किंमत आहे. आणि खारघर सेक्टर 39 इथे 4,599 घरे शिल्लक आहेत, 41 टॉवर आहेत, 23,50,000 रुपये घरांची किंमत आहे. खारघर बस डेपो, खारघर, कळंबोली, बामणडोंगरी, पनवेल बस टर्मिनल, खारघर बस टर्मिनल, मानसरोवर, खांदेश्वर, खारकोपर, वाशी, खारघर रेल्वे स्टेशन आणि खारकोपर. हे सर्व घरांच्या किमती ते रेरात जे क्षेत्रफळ आहेत आणि जे चटिक क्षेत्रफळ आहेत आणि टॉवर युनिटची संख्या आणि घरांची किंमत ही सर्व इथे घरांची किमती देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जे 2.5 लाख रुपये सबसिडी आहेत, ईडब्ल्यूएस टाईपची घरं, त्याच्यामध्ये आणखी 2.5 लाख रुपये सुद्धा कमी होणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला जे खारघर पूर्व तळोजा सेक्टर 28 मध्ये जर घराची किंमत 22.60 आहे, तर याच्यामध्ये 2.5 लाख रुपये आणखी सुद्धा कमी होणार आहेत. फक्त ईडब्ल्यूएस टाईपची घरे आहेत तिथे. त्यानंतर हे जे खारघर पूर्व आणि हे जे प्रोजेक्ट आहेत, त्या सर्व प्रोजेक्टचे जे रेरा नंबर आहेत, हे सर्व रेरा नंबर आहेत. आपण रेरा साइडवरती टाकून हा जो खाली नंबर दिलेला आहे, तो नंबर टाकल्यानंतर त्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती तिथे ओपन होत असते. त्यानंतर कनेक्टिव्हिटीसाठी जर विचार केला, तर हे सर्व कनेक्टिव्हिटी आहेत. कोणत्या लोकेशनला कोणती कनेक्टिव्हिटी आहे, एअरपोर्ट, ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. प्रकल्प सुविधा, उद्यान म्हणजे कोणकोणत्या अम्युनिटीज असणार आहेत, त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. ईडब्ल्यूएससाठी जी माहिती देण्यात आलेली आहे, की ज्याचं इन्कम 6 लाखाच्या आतमध्ये असावं, त्याचं वय 18 वर्ष पूर्ण असावं, पती-पत्नी, अविवाहित मुले, भारतात पक्कं घर असू नये, भारतामध्ये स्वतःचं पक्कं घर नसलेल्या कमावत सदस्य, वैवाहिक स्थिती काही असो, स्वतंत्र कुटुंब म्हणून गणला जाऊ शकतो. अर्जदाराने महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष वास्तव्य केलेलं असावं आणि जी 2.5 लाख रुपयाची सबसिडी मिळणार आहे, त्याच्यामध्ये 1.5 लाख केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून 1 लाख अशी ही सबसिडी तुम्हाला मिळणार आहे. अत्यल्प उत्पन्न गट एल-आय-जीसाठी जी उत्पन्न मर्यादा सांगण्यात आलेली आहे, 6 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असावं. त्यानंतर 18 वर्ष त्याचे पूर्ण असावे. अर्जदार किंवा त्याचे पती-पत्नी, अविवाहित मुले यांच्या नावावर नवी मुंबईत घर नसावं. अर्जदार महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष वास्तव्य असावं. ही सर्व माहिती इथे त्यांनी देण्यात आलेली आहे. त्यानंतर यांनी निकष देण्यात आलेले आहे, की ईडब्ल्यूएससाठी जी उत्पन्न वार्षिक मर्यादा 6 लाखांपेक्षा म्हणजे 6 लाखां रुपयांपर्यंतच असावी आणि अल्प म्हणजे एल-आय-जीसाठी जी वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा अधिक असावे. अल्प गटासाठी कोणती उत्पन्न मर्यादा नाही. म्हणजे 6 लाखांपेक्षा जास्त कितीही उत्पन्न असो, त्याच्यामध्ये तुमचं किती उत्पन्न असलं तरी त्याच्यामध्ये इथे मर्यादा त्यांनी सांगितलेली नाही, की कमीत कमी तुमचं किती असावं. त्यानंतर याच्यामध्ये कोणतं तुमचं उत्पन्न ग्राह्य धरलं जाईल, हे त्यांनी इथे माहिती देण्यात आलेली आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे त्याच्यामध्ये डी-ए, सी-ए प्रकारचे भत्ते, धुलाई, शिक्षण, प्रवास, कॅन्टीन, एच-आर-ए वगळता बोनस, ओव्हरटाईम याचा विचार केला जाईल आणि तुम्हाला जे इन्कम टॅक्स रिटर्न आहे, ते 2024-25चं इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला तिथे अपलोड करावं लागेल आणि तहसीलदारांनी मागील दिलेले आर्थिक वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे आणि तिथे लागेल. त्यानंतर मागील 12 महिन्याच्या वेतन पावत्या, एम्प्लॉयर केलेले उत्पन्न प्रमाणपत्र, सहअर्जदार असेल तर हमीपत्र आणि फॉर्म जी बघावा. जो खाली त्यांचे फॉर्मॅट सांगितलेले आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर पक्क्या घराचा ताबा. ईडब्ल्यूएससाठी अर्जदार, त्याचे पती-पत्नी, अविवाहित मुले यांच्या भारतात पक्के घर नसावे आणि अल्प म्हणजे एल-आय-जीसाठी त्यांचं मुले यांच्या नावावर पक्कं घर नसावं. ही पूर्ण माहिती तुम्ही इथे दिलेली आहे. ते तुम्ही बघू शकता. म्हणजे कोणत्याही प्रकारची तुम्हाला प्रॉब्लेम येता कामा नये. त्यानंतर इथे त्यांनी दिलेल्या रिझर्व्हेशनसाठी जी घरे असतात, म्हणजे अनुसूचित जातीसाठी 11%, अनुसूचित जमाती 6%, अनुसूचित जमाती 1.5%, विमुक्त जमाती 1.5% आणि जे प्रवर्ग असतात, जसे की प्रकल्पग्रस्त, माथाडी, राज्य सरकारचे कर्मचारी, माजी सैनिक, धार्मिक अल्पसंख्याक, पत्रकार, सिडको यांच्यासाठी हे त्यांचं रिझर्व्हेशन आहे. म्हणजे जी घरं निघतात त्याच्यामध्ये त्यांना रिझर्व्हेशन असते.
आणि हेच त्यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही जी घटक त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे, की विवाहित अर्जदारांसाठी सहर्जदा म्हणून पती-पत्नी असणे आवश्यक आहे. कॉप्लिकन करावं लागेल. त्यानंतर जर अर्जदार अविवाहित असेल तर आईला अर्जदार करू शकतो. जर पहिला अर्जदार महिला असेल तर सहर्जदार ऐच्छिक आहे. लक्षात असू द्या, की प्रथम अर्जदार एकल व अविवाहित असल्यास ते प्रतिज्ञापत्र आवश्यक आहेत. त्यानंतर तुम्हाला जे प्रधानमंत्री आवास योजनेच्या साइटवरती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणी केलेली असावी. पी-एम-आय 2 प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही. म्हणजे यांनी जे सांगितलेलं आहे, की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन या साइटवरती जाऊन तुम्ही ती नोंदणी केलेली असावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रौढ महिला सदस्य नसल्यास अर्ज फक्त पुरुष सदस्याच्या नावावरच तुम्हाला करता येतो. ही सर्व माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही बघू शकता आणि चुकीच्या खोट्या नावाने केलेला अर्ज किंवा पूर्वी पी-एम-आयचा लाभ घेतलेल्या अर्जदारांना अर्ज केले तर नाकारले जाईल, असं पूर्ण माहिती तिथे देण्यात आलेली आहे. आणि एल-आय-जीसाठी जे तुम्ही इथे सांगण्यात आलेले आहे, की करार झाल्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीकरता सदनिका विकता येत नाही, हस्तांतरित केला जात नाही. त्यानंतर जर तुम्हाला को-ॲप्लिकंटची म्हणजे सदनिकेची संयुक्त मालकी दोघांच्या नावावरती करायची असेल, तर प्रशासकीय शुल्क ₹5,000 तुम्हाला सिडकोला द्यावे लागतात आणि त्यानंतर कागदपत्रे जमा करून ते तुम्हाला सिडकोकडून मान्य करून दिल्या जात असतात. त्यानंतर हे एल-आय-जीच्या 6व्या मजल्यापासून म्हणजे तुम्हाला ₹10 प्रति चौरस फूट ही तुम्हाला ते जसं-जसं फ्लोर वाढणार तशा-तशा घराच्या किमती वाढत जाणार. ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. अमेनिटीज हे अनुसूचित जाती, जमाती, जे सदनिका आहेत, त्यानंतर यांची जी पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे बुकलेटवरती ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला ते घरांची नोंदणी कशी करायची आहे? बघा, सर्वप्रथम तुम्हाला सिडको होम साइटवरती जायचे आहेत. विंडो तुमची ओपन होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला 15 पसंती निवडायच्या आहेत. त्यानंतर अर्जदारांना 3 सोडतीमध्ये 3 फेऱ्यांमध्ये भाग घेऊ शकतात. प्रत्येक फेरीत तुम्हाला 1 कमाल 5 म्हणजे तुम्हाला 3 टाईपमध्ये 5-5 घरं निवडू शकता. जास्तीत जास्त किंवा 1 सुद्धा निवडू शकता. ते तुमच्यावरती आहे. त्यानंतर तिन्ही फेऱ्यांमध्ये यशस्वी न झाल्यास लॉटरीच्या 4थ्या फेरीत अर्जदाराला कोणत्याही सदनिका वाटप करता येईल. म्हणजे जे सिडको जे तुम्हाला देईल ते तुम्हाला घ्यावी लागेल. त्यानंतर ई-डब्ल्यू-एससाठी तुम्हाला ₹75,000 ई-एम-डी अमाउंट आहे आणि एल-आय-जीसाठी ₹1,50,000 आणि जिथे 2 बीएचकेची घरं आहेत तिथे ₹2,00,000 शिल्लक म्हणजे ₹2,00,000 ई-एम-डी अमाउंट आहे. हे त्यांची जी ई-एम-डीबद्दल आहे त्यांनी तिथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे दस्तऐवज पात्र ठरलेल्या अर्जदारांना पुष्टीकरण रक्कम भरण्यासाठी जी त्यांनी सांगितलेले आहे, जे लेटर ऑफ इंटेंट म्हणजे इरादापत्र आहेत, ती बुकिंगची रक्कम तुम्हाला परत केल्या जाईल. ₹5,000 प्लस जी-एस-टी इतके प्रशासकीय शुल्क वजा करून. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना जे घर लागल्यानंतर त्यानंतर हे तुम्हाला जर घराची किंमत जर 30,00,000 असेल, जर तुम्ही ई-डब्ल्यू-एसमध्ये अर्ज करत असाल, तर ₹75,000 कमी करून तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर दिल्या जाईल. ही सर्व माहिती इथे देण्यात आली आहे. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील अर्जदारांच्या बाबतीत महामंडळात तर कराराची अंमलबजावणी करण्यापूर्वी लाभार्थ्यांना पी-एम-आय-एम-आय पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील. ही म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचं तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक राहील. त्यानंतर हे तुम्हाला जे फॉर्म कसा भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील, धनादेश, मोबाईल नंबर, ईमेल आयडी सह अर्जदाराची माहिती आणि परिशिष्ट नमूद केलेले काढलेले फोटो म्हणजे छायाचित्रे. अर्जदाराला तुम्हाला सिडकोमवरती या साइटवरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ओ-टी-पी येईल. त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी होणार आहे डिजिलॉकर थ्रू. त्यानंतर तुम्हाला अर्जदाराला बँकेचा नंबर तुम्हाला तपशील भरावा लागेल. त्यानंतर कॅन्सल चेक तिथे जमा करावा लागेल. जाहीरनामा सादर करावा लागेल. परतावा म्हणजे रिफंडसाठी तुम्हाला बँकेची डिटेल्स तिथे तुम्हाला द्यावी लागेल. ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीसाठी सर्वांसाठी ही इथं माहिती देण्यात आलेली आहे. ज्यानंतर जे स्पेशल कॅटेगरीमधून भरणार आहेत त्यांच्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती म्हणजे महाराष्ट्र सरकारने दिलेलेच कागदपत्र जे आहेत सर्टिफिकेट ग्राह्य धरल्या जाईल. इतर राज्यातले सर्टिफिकेट ग्राह्य धरल्या जाणार नाही. ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि जे स्पेशल कॅटेगरीमधून अर्ज करतात, जसे की पत्रकार, धार्मिक अल्पसंख्याक त्यांच्यासाठी जी माहिती इथे देण्यात आली आहे, ती तुम्ही इथे बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ₹200 प्लस जी-एस-टी म्हणजे ₹236 तुम्हाला पेमेंट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला 15 पसंती निवडावे लागतील. 15 पसंतीमध्ये 3 फेऱ्यांमध्ये तुम्हाला 5-5-5 3 फेऱ्यामध्ये जर तुमचा नंबर नाही लागला, तर 4थ्या फेरीमध्ये रँडमली तुम्हाला सिडकोद्वारा जी शिल्लक राहिलेली घरं तिथून तुम्हाला ती दिल्या जातील. आणि हे ई-एम-डीबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. सोडत प्रक्रिया
आणि क्रम म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं तीच माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर देयकाच्या अटी व शर्ती. बघा तुम्हाला पेमेंट कसं करावं लागते हे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. म्हणजे बुकिंगची पुष्टीकरण रक्कम वगळता लाभार्थ्यांना घराच्या विक्री किमतीतील शिल्लक रक्कम विविध संकीर्ण शुल्काचा भरणा करावा लागतो. डी-पी-सी भरावे लागतात. जर तुम्ही जी ज्या याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं पण तुम्ही पेमेंट मिस केलं तर तुम्हाला ते डी-पी-सी चार्ज लावतात. हे सर्व माहिती तुम्हाला इथे आणि जर ज्यांना बँकेच्याकडून लोन करायचं असेल, तर त्यांच्याकडून एक एन-ओ-सी घ्यावी लागते. एन-ओ-सी कशी घेतात, की ई-डब्ल्यू-एससाठी जी घराची अंतर्गत त्यांनी गहाण न हरकत प्रमाणपत्र शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे ई-डब्ल्यू-एसमध्ये जर तुम्हाला जर एन-ओ-सी घ्यायची आहे, जर बँकेकडून लोन घ्यायचं असेल, तर तुम्हाला ई-डब्ल्यू-एससाठी लोन तुम्हाला एन-ओ-सी नाही, पण पहिले एन-ओ-सी तुम्हाला फ्री राहील. त्यानंतर प्रति अर्ज ₹100 जी-एस-टी शुल्क राहील आणि एल-आय-जीसाठी तुम्हाला ₹250 नी जी-एस-टी तुम्हाला शुल्क लागणार आहे. म्हणजे ई-डब्ल्यू-एससाठी पहिली एन-ओ-सी फ्री आहे. एल-आय-जीसाठी ₹250 प्लस जी-एस-टी अशी म्हणजे एन-ओ-सी तुम्हाला घ्यावी लागते. त्यानंतर हे जे आतापर्यंत आपण कागदपत्र बघितली, हे कागदपत्रांची पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि हे फॉर्म्स जे आहेत, म्हणजे तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा अर्ज करायचा आहे, हे पूर्ण फॉर्मॅट इथे त्यांनी देण्यात आलेले आहे. त्यानंतर हे सर्व ई-डब्ल्यू-एससाठी, एल-आय-जीसाठी त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी हे त्यांच्या लेटर हेडवरती हे पत्रकार बंधूंसाठी आणि हे सर्व नियम आहे ते त्यांनी देण्यात आलेले आहे. तर अशी ही धार्मिक अल्पसंख्याकमधून जे अर्ज करतील हे त्यांच्यासाठी. अविवाहित असेल तर त्यांच्यासाठी. स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला तिथे भरून घ्यावं लागते. त्यानंतर स्वयं घोषणापत्र, त्यानंतर ही त्यांची माहिती. तर अशी ही माहिती आपण बघितलेली आहे. या सिडको होम्समध्ये लॉग इन करून तुम्हाला जी माहिती इथे देण्यात आलेली आहे, ती माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे भरायची आहे. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन सिडको लॉटरीच्या रिलेटेड. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.